क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। प्रॉपर्टी वाद केला पोलीस दरबारी, गुन्हा दाखल, मात्र शालेय विद्यार्थी झाले भयभीत। घरगुती वाद पोहोचला शाळेत आणि नंतर तो वाद पोलीस स्टेशनला पोहोचण्याची घटना पांढरकवडा शहरात गुरुवारी घडली। दरम्यान घटनेतील आरोपीवर कारवाई झाली पाहिजे यासाठी शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक पोलीस स्टेशनला पोहोचल्याने पांढरकवडा शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपी विरोधात विविध गुन्हे नोंद केले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार शहरातील शारदा ज्ञानपीठ ही शाळा स्टेट बँक चौक येथे आहे। डॉक्टर अजित सिंग चाहल व हेमेंद्र कौर रणजित सिंह चाहल यांच्यामध्ये ते राहत असलेल्या जागेवरून वाद सुरू आहे। सदर वाद गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे। अजित सिंह चाहल हे शाळेच्या आवारातच राहतात। त्यांचे नातलग हेमेंद्र कौर आणि त्यांची मुलगी हे देखील शाळेच्या शेजारील इमारतीत राहतात। जागेवरून झालेला वाद गुरुवारी सकाळी शाळेत पोहोचला। हेमेंद्र कौर आणि त्यांची मुलगी जसजीत कौर रणजित सिंह चाहल या दोघी सकाळी 9:30च्या सुमारास शाळेत पोहोचल्या। तेव्हा हेमेंद्र कौर आणि जसजीत कौर या दोघी सुरू शाळेतील मुलांना बॅग पॅक करा, वर्गाच्या बाहेर निघा, तसेच शिक्षकांना बाहेर जाण्यासाठी धमकावित असल्याचा आरोप फिर्यादी कुमारी अनुप्रीत अजित सिंह चाहल यांनी केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। दरम्यान हेमेंद्र कौर आणि जसजीत कौर या जोरजोराने ओरडत असल्याचे पाहून फिर्यादी कुमारी अनुप्रीत चाहल आणि अजित सिंह चाहल हे बाहेर आल्यानंतर हेमेंद्र कौर आणि जसजीत कौर यांना समजवण्यासाठी अजित सिंह आणि कुमारी अनुप्रीत गेले असता हेमेंद्र कौर यांनी काळ्या रंगाचा स्प्रे अजित सिंह यांच्या चेहऱ्यावर फवारला असा आरोप आहे। यावेळी वडील अजित सिंह चाहल यांना सोडवण्यास गेलेल्या कुमारी अनुप्रीतला हेमेंद्र कौर आणि जसजीत कौर यांनी पकडून केसांची ओढाताण करण्याबरोबरच अंगात घातलेला टॉप आणि पॅन्ट हाताने फाडल्याचा आरोप कुमारी अनुप्रीतने केला आहे। हा सर्व प्रकार घडत असताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक पोलीस स्टेशनला पोहोचले। विद्यार्थी आणि शिक्षक पोलीस स्टेशनला आल्याने पोलीस स्टेशनच्या आवारात बघ्यांची गर्दी जमली होती। घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि या घटनेची पुनरावृत्ती न व्हावी तसेच विद्यार्थी सुरक्षा प्रश्न लावून धरला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।